हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 58. संग्राम तिघांची वाट बघत गाडीतच बसून राहिला. काही वेळाने छकुलीचा रडण्याचा आवाज त्याला आला. आद्या तिला शांत करू लागली. संग्राम गाडीतून बाहेर पडला. संग्रामला बघून छकुली आणखीनच मोठ्याने रडू लागली. काय झालं आमच्या चिमणीला, म्हणत संग्राम प्रेमाने छकुलीला कुरवाळू लागला. लाजने मारलं, म्हणत हुंदका देत ती रडू लागली. कपाळ लालबुंद झालं होतं. संग्रामने नजरेत राग आणत राजकडे पाहिलं. चुकून लागलं, विमान तिच्या डोक्यावर लँड झालं. मी तर हवेत उडवत होतो पण ते उडतच नव्हतं. मग जोरात हवेत उडालं तर ते तिच्या डोक्यावर येऊन आपटलं. माझं विमान पण तुटलं. राज छोटंसं तोंड करत म्हणाला. तुला तुझ्या तुटलेल्या विमानाची पडली राज? आद्याने रागातच विचारलं. त्याने हो म्हणून मान डोलवली. राज, थोडासा राग दाखवत आद्याने त्याला दम दिला. नवीन खेळणं तोडलं मग तूच दम देशील, राज तिला म्हणाला. मला दुखतंय, म्हणत छकुली हुंदका देत रडू लागली. मी बर्फ लावून देऊ, आद्याने प्रेमाने तिला विचारलं. आम्हाला घरी जायचंय, शिडला बोलव, रडतच ती म्हणाली. आद्याने संग्रामकडे बघितलं. बर्फ लावल्यानंतर बरं होईल ग चिमणी. संग्राम पण तिची समजूत काढतच तिला म्हणाला. तिला उचलून घेत तो घरी आला. त्याच्या छातीवर डोकं टेकून राजकडे लटक्या रागातच ती बघत होती. राज बिचारा निरागस चेहरा करून तिच्याकडे बघत होता. आद्याने बर्फ आणून संग्रामकडे दिला. रुमालात बर्फ गुंडाळून तो सानिध्याच्या कपाळाला चोळत होता. शीड कुठे गेला, सानिध्याने विचारलं. कामावर, संग्राम म्हणाला. त्याला खूप काम आलंय की कमी काम, सानिध्याने विचारलं. खूप म्हणजे खूप काम, संग्राम म्हणाला. मग तो खूप लांब गेलाय, छकुलीने विचारलं. असं का बोलतेस, आद्याने विचारलं. तोच बोलला ना आम्हाला खूप काम आहे, आम्ही खूप लांब जाणार. तू तुझ्या मोठ्या पप्पांसोबत लहा, ते तुझे केश विंचलणार, तुला हवं नको ते बघणार. सीड जे काही बोलला ते सगळं काही सानिध्या संग्रामला सांगू लागली. तुला तुझे बाबा असं बोलले, आद्याने विचारलं. छकुलीने हो म्हणून मान डोलवली. पण आम्हाला त्याची आठवण येते. मोठे पप्पा त्याला बोलवून घ्या ना, तो बोलला तू आठवण काढली की आम्ही लगेच भेटायला येऊ तुला, छकुली रडतच म्हणाली. आता तो ना विमानात बसलाय, संग्राम म्हणाला. आणि विमानात बसल्यावर फोन लागत नाही बरोबर ना, राज संग्रामच्या बाजूला येऊन बसतच म्हणाला. एवढं सगळं कळतं तुला, तरी आमच्या चिमणीला तू विमान फेकून मारलं, संग्रामने रागातच विचारलं. फेकून नाही मारलं, चुकून मारलं, राज म्हणाला. चुकून मारलं, संग्रामने विचारलं. चुकून मारलं हो मोठे पप्पा, मला वाटलं ते हवेत उडेल पण ते उडालच नाही. डॅडीने चायनाचं खेळणं आणलंय. आई डॅडी कुठे, राजने आद्याला विचारलं. तो पण हिच्या बाबासोबत विमानाने फिरायला गेलाय, आद्या काही बोलणार त्याआधीच संग्राम म्हणाला. असं कसं, राज विचार करतच म्हणाला. तुझा डॅडी भेटला ना मग त्याला विचार असं कसं ते, संग्राम म्हणाला. शंभलाट पण गेला, सानिध्याने छोटंसं तोंड करतच विचारलं. डोकं दुखायचं थांबलं तुझं, संग्रामने विषय बदलतच विचारलं. थोलं बलं वाटतंय, छकुली म्हणाली. थोड्या वेळाने जास्तच बरं वाटेल, राज म्हणाला. मग तू दुसरं काहीतरी फेकून मारशील ना तिला, संग्रामने त्याला विचारलं. राजने नाही म्हणून मान डोलवली आणि छोटंसं तोंड करून तो छकुलीकडे बघू लागला. चुकून लागलं होतं ते, छकुली म्हणाली. मग एवढं रडायचं, संग्रामने तिला विचारलं. दुखत होतं ना तिला, मग ती रडणारच ना, राज म्हणाला. बघ तर, छकुली म्हणाली. अरे त्याने तुला मारलं म्हणून आम्ही त्याला दम देतोय,
तर तुम्ही दोघे आम्हालाच दम द्यायला लागले. संग्राम म्हणाला, आम्ही दोघे दम नाही देत आहे. आम्ही दोघे तर सांगतोय तुम्ही आमच्या टीममध्ये आहात. तुम्हाला आम्ही दम कसा काय देणार? राज म्हणाला. तू काही खाणार? आद्याने प्रेमाने छकुलीला विचारलं. छकुलीने नाही म्हणून मान डोलवली. मला काहीतरी खायला बनव. राज आईवर हुकूम सोडतच तिला म्हणाला. दूध पी, आद्या म्हणाली. भूक लागली आहे ग, दुधासोबत मग बिस्किट तरी दे. राज म्हणाला. आम्हाला पण क्रीमवालं बिस्किट हवं आहे. छकुली म्हणाली. आम्हाला नाही ग बुद्धू, मला बोल. ओ गॉड, ही मुलगी पण ना. राज स्वतःच्या डोक्यावर मारून घेतच म्हणाला. ए ज्युनियर सिद्धराज, उगाच नको ते काहीही शिकवू नकोस तिला. बरोबर बोलते ती. छकुली, ह्या बुद्धूला शिकव आपल्या पेशवेची भाषा. संग्राम म्हणाला. ओ गॉड म्हणत राजने परत डोक्यावर हात मारून घेतला. आता तुला डोक्यावर हात मारून घ्यायला काय झालंय? आद्याने विचारलं. आता ही मुलगी मला शिकवणार, मग तर माझं काही खरं नाही. गंभीर चेहरा करतच राज म्हणाला. त्याने केलेला चेहरा बघून सम्राटला हसू येऊ लागलं. किती ते डोकं चालतं रे तुझं. थोडी अक्कल बापाला दिली असती तर आज अशी अवस्था त्याची झाली नसती. राजचे गाल ओढतच संग्राम म्हणाला. संग्रामने असं म्हणताच आद्याचे डोळे पाणावले. तिने किचन गाठले. राजसाठी दूध गरम करायला तिने ठेवलं. आज खरं तर कशातच तिचं मन लागत नव्हतं. सिद्धराजचा चेहरा तिच्या नजरेसमोरून तरंगत होता. एकटक खिडकीबाहेर ती बघत बसली होती. उकळून टोपाबाहेर धाव घेणाऱ्या दुधावर सुद्धा तिचं लक्ष नव्हतं. संग्रामने पटकन गॅस बंद केला तशी ती भानावर आली. असं लक्ष देणार आहेस तू ह्या दोघांवर? हॉस्पिटलमधून समजावून आणलं ना तुला इथे. एकदा प्रेमाने समजवलेलं तुम्हा दोघा नवरा बायकोला समजतच नाही का? नवरा जिवंत असताना तो मेलाय असं समजून दुसरं लग्न केलं आणि खुशाल राहत होतेस, मग आता काही नाटकं सुरू आहेत. संग्राम मोठ्यानेच आद्याला ओरडला. त्याचा आवाज ऐकून राज पळतच किचनमध्ये आला. आपली आई रडते हे बघून तो तिला येऊन बिलगला. तिच्यासमोर उभ्या असलेल्या संग्रामला तिच्यापासून लांब ढकलू लागला. आईला दम द्यायचा नाही. संग्रामला राग दाखवतच तो म्हणाला. राज. आद्याने नजरेने राग दाखवत त्याला शांत केलं. ती रडते बघून तो पण रडू लागला. आद्याने त्याला उचलून घेतलं. आता तरी कळतंय का तुला तू काय करतेस ते? हे रडणं वगैरे थांबव. मुलांना त्रास होतोय त्याचा. सिद्धराज जिवंत आहे. संग्राम म्हणाला. मला तुमच्यासारखं नाही जमत आहे. प्रत्येकजण तुमच्यासारखे नसतात ना. आद्या म्हणाली. तसं जमत नसेल मग तसं जमवून घ्यायचं. आणि तसंही ह्या आधी न जमणाऱ्या गोष्टी जमवून घेतल्या ना, तसंच ही गोष्टसुद्धा जमवून घ्यायची. आणि तुला काय वाटतं आम्हाला त्रास होत नसेल? अरे तुम्हा लोकांपेक्षा जास्त त्रास होतो आहे आम्हाला. आमची बायको आमच्यापासून लांब झाली आहे. मुलगी जवळ असून ती दुसऱ्याला आपला बाबा मानते. एक भाऊ तिथे जेलमध्ये जाऊन बसलाय, एक मरणाच्या दारात आहे. आमच्या हातात काहीच नाही उरलं आहे. एकदा स्वतःला आमच्या जागी ठेवून विचार कर. तुम्हा दोघा नवरा बायकोच्या मूर्खपणामुळे भरपूर त्रास आम्हीसुद्धा सहन केला आहे. सम्राट आणि ध्रुवीपासून लांब राहा म्हणून सांगितलं तरी मूर्खासारखं त्यांना चिकटून राहायचं डोक्यात फिट केलेलं तुझ्या नवऱ्याने. आणि आतासुद्धा तेच. तुम्ही लोकांना कधी सुधरूच नका. तुझ्याकडून सुद्धा चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणंच चुकीचं आहे. तू रडतच बस. आम्ही आमच्या छकुलीला सांभाळायला कोणीतरी दुसरं बघतो. संग्राम म्हणाला आणि किचनमधून बाहेर पडला. डोकं धरून तो छकुलीच्या बाजूला येऊन बसला. त्रास त्यालासुद्धा भरपूर होत होता, पण स्वतःला कमकुवत तो पडू देत नव्हता. पाठीवरून छकुलीचा हात फिरू लागला. डोकं दुखतंय काय? मी दाबून देऊ? प्रेमाने तिने त्याला विचारलं. संग्रामने तिला स्वतःच्या मांडीवर घेतलं. आपण आपल्या घरी जाऊया मोठ्यावाल्या. मी तुझ्या बाबाला घेऊन येतो तिथे. संग्राम जाणून बुजून मोठ्यानेच म्हणाला, जेणेकरून किचनमध्ये उभ्या असलेल्या आद्याने ते ऐकावं. मोठ्यावाल्या घरी? सानिध्याने खुश होतच पुन्हा विचारलं. मी सांभाळेल तिला. तुम्ही तिला कुठेही नेऊ नका. आद्या बाहेर येतच म्हणाली. आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही. संग्राम म्हणाला. एकदा ठेवून बघायला काही हरकत नाही. आद्या उत्तरली. तसा संग्राम तिच्याकडे पाहू लागला. थोडासा तरी फरक आद्यामध्ये त्याला जाणवत होता. खरंच नीट सांभाळेल. तिला तिच्या बाबाची आठवण नाही येणार ह्याची काळजीसुद्धा मी घेईल. तुम्ही सिद्धराजला बरं करून घेऊन या, आद्या म्हणाली. आत्ताच्या क्षणाला तिचे डोळे मात्र पाणावले नव्हते. ही वेळ आम्हालासुद्धा कमजोर बनवू पाहते, पण संग्राम पेशवे आहोत आम्ही. पेशव्यांचं रक्त आहे आमच्यात, जे कधीच कमजोर बनणार नाही आणि आम्ही बनूसुद्धा देणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, रडणाऱ्या व्यक्ती आम्हाला आवडत नाहीत.
पण रडवणाऱ्या व्यक्तीला आम्ही जिवंत सोडत नाही आणि असंच आम्हाला आमच्या चिमणीला बनवायचं आहे आणि ती बनणारसुद्धा. सानिध्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच संग्राम म्हणाला, मला काहीच समजलं नाही. छकुली छोटंसं तोंड करतच म्हणाली, तू थोडे दिवस राजकडेच राहा. आम्ही तुझ्या बाबाला इथे घेऊन येतो. मग आपण सगळे मिळून आपल्या मोठ्यावाल्या घरी जाऊयात. ह्या राजला पण घेऊन जाऊयात. संग्राम म्हणाला, मी नाही येणार. तुम्ही माझ्या आईला ओरडले. राज तोंड पाडतच त्याला म्हणाला, जशी तुझी इच्छा, पण तू खूप साऱ्या गोष्टी मिस करशील. तिथे तर आमच्या छकुलीची मस्त मस्त खेळणी आहेत. आम्ही तर छकुलीला आयफोन पण घेऊन देणार आहोत आणि सोबत तो लेटेस्टवाला स्मार्टवॉच आहे. कुठला बरं तो? आम्ही विसरलोच. संग्राम आठवू लागला. राज आध्याच्या अंगावरचा उतरत संग्रामजवळ येऊन बसला. संग्रामने तिरपी नजर त्याच्यावर फिरवली. सिरीज 8? राज म्हणाला, हां, सिरीज 8. छकुली, आम्ही तुला सिरीज 8 घेऊ आणि विमानसुद्धा घेऊ. ते पण आकाशात उडणारं, आणि ते आकाशातच उडेल. असं कोणाच्या पण डोक्यात येऊन नाही पडणार. संग्राम म्हणाला. बोलत बोलत तो छकुलीसोबत होता, पण जे काही बोलत होता ते सगळंच राजच्या आवडीचं होतं. मला पण मोठ्यावाल्या घरी जायचं आहे, राज म्हणाला. आता तर तू बोलला नाही येणार म्हणून, आणि आता बोलतो येणार म्हणून, छकुली म्हणाली. चुकून बोललो, सॉरी. राज कान धरतच तिला म्हणाला, हा मुलगा सगळं चुकूनच कलत असतो. मगाशी विमान पण चुकूनच मारलं आम्हाला. सानिध्या डोक्यावर हात मारून घेतच म्हणाली, मला पण यायचं आहे मोठ्या घरी. राज संग्रामला म्हणाला, आम्ही हिच्या बाबाला आणायला चाललो आहे. तोपर्यंत आमच्या चिमणीला त्रास द्यायचा नाही. जर आमच्या छकुलीने सांगितलं तू तिला त्रास दिलास, मग आम्ही तुला इथेच सोडून जाणार. नो आयफोन आणि नो स्मार्टवॉच. संग्राम म्हणाला, मी तर कोणालाच त्रास देत नाही. आईला विचारा. राज म्हणाला, नक्की नाही ना देत? संग्रामने विचारलं. राजने नाही म्हणून मान डोलवली. मग आम्ही तुला पण आमच्यासोबत घेऊन जाऊ. संग्राम त्याला म्हणाला. आयफोन? राजने त्याला विचारलं. तुला पण एक देऊनच टाकू. संग्राम म्हणाला. सिरीज 8? राजने पुन्हा प्रश्न केला. ते पण घेऊयात. संग्राम म्हणाला. खरंच? राजने खुश होतं संग्रामला विचारलं. संग्रामने पण हो म्हणून मान डोलवली. ये! राज खुश होतच उड्या मारू लागला. जमिनीवर उड्या मारून मन भरलं नाही तसं सोफ्यावर चढत तो उड्या मारू लागला. जोरजोरात टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करू लागला. त्याला झालेला आनंद बघून छकुलीसुद्धा टाळ्या वाजवू लागली. दूध पिऊन घे, थंड होईल. आध्या दुधाने भरलेला ग्लास बाहेर घेऊन येतच म्हणाली. छकुलीला बिस्किट हवंय, मी घेऊन येतो. म्हणत पळतच तो किचनमध्ये गेला. दोघांसाठी त्याने बिस्किट आणलं. तुम्ही दूध पिणार की चहा? राजने संग्रामला विचारलं. त्यांना चहा लागतो, मी बनवते, तू तुझं आवर. म्हणत आध्या किचनमध्ये शिरली. राज आणि सानिध्या मस्ती करतच दूध बिस्किट खाऊ लागले. बिस्किट? राजने बिस्किटचा पुडा संग्रामसमोर धरला आणि त्याला विचारू लागला. संग्राम त्याला बघतच राहिला. लहानपणीच्या सीडची छोटीशी झलक त्याला त्याच्यात दिसली. भाई, चॉकलेट? हातात चॉकलेट धरून अगदी राजसारखंच डोळे मिचकावणारा सीड त्याच्या नजरेसमोरून तरंगू लागला. प्रत्येक गोष्ट तो आपल्या दोन्ही भावांसोबत शेअर करून खायचा. छोट्यातील छोटं चॉकलेट असलं तरीही आणि आपल्या दोन्ही भावांनी कितीही त्रास दिला तरीही त्यांचा राग आणि द्वेष त्याने कधीच केला नाही, आणि जरी केला असेल तरी तात्पुरतं. विचारांच्या तंद्रीत हरवून जाईपर्यंत राजने त्याच्या ओठांवर बिस्किट आणून टेकवलं. थँक्स म्हणत संग्रामने त्याचा मुका घेतला. छकुलीचा मुका घेतला. आमच्यासोबत बोलावंसं वाटलं तर आम्हाला कॉल कर, संग्राम म्हणाला. छकुलीने पण हो म्हणून मान डोलवली. नंबर पाठ आहे ना तुझा? राजने मोठ्या माणसांसारखं छकुलीला विचारलं. छकुलीने नाही म्हणून मान डोलवली. ओ गॉड, ही मुलगी पण ना, म्हणत राज पळतच स्वतःची बॅग घेऊन आला. वही आणि पेन्सिल काढून त्याने संग्रामकडे दिली. तसं माझ्या सगळं लक्षात राहतं, पण मी लहान आहे ना अजून, विसरलो तर.
त्यापेक्षा तुम्ही इथे तुमचा नंबर लिहून द्या, मी हिला फोन लावून देईल. मला येतो फोन लावायला. राज म्हणाला, तू ना जरा जास्तच हुशार आहेस. थोडं हिला पण तुझ्यासारखं हुशार बनव, नुसती रडत राहते. राजचे गाल ओढतच संग्राम म्हणाला. त्याच्या वहीवर नंबर उतरवत तो हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलमधील वातावरण बघून संग्रामच्या पोटात गोळाच आला. आईसाहेब धाय मोकळून रडत होत्या. अण्णासाहेब तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आईसाहेब. संग्रामने घाबरतच आईसाहेबांना आवाज दिला. आईसाहेब त्याला बिलगूनच रडू लागल्या. तुम्ही काही बोलणार आहात की रडतच बसणार आहात? संग्राम मोठ्यानेच ओरडला. क्रमशः. काय झालं असेल? पुन्हा तीच धगधग, जी पुढील भाग आल्याशिवाय शांत बसणार नाही. काय होईल पुढे हे कळेल पुढील भागातच. तोपर्यंत धन्यवाद.